आपण उदात्त भारतीय संस्कारात वाढलो, त्यामुळे इतरांची मदत करणं, आपल्या लोकांच्या गरजेच्या वेळी धावून जाणं, हे सगळं आपण शिकत मोठे झालो आहोत. शिवाय कधी कधी स्वभावाचा मूळ पिंडच निस्वार्थ परोपकारी असा असतो ना, आणि ते वरकरणी चांगलं पण वाटतं. प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणं हा सद्गुणच वाटतो, पण हा सद्गुण नसतो, हा भोळसट वेडेपणा ठरतो. आपल्याला वाटतं की आपण मदतीला धावून जातोय, सुरुवातीला लोकांनाही छान वाटतं, तुमचं किंचित कौतुकही होतं, पण लवकरच तीच तुमची आयडेंटिटी बनते, तीच तुमची ओळख बनते. हा कधीही बोलवला तर आपलं सगळं सोडून धावत येतो, बास इतकंच तुमचं अस्तित्व उरतं. नंतर तुम्ही मदतीला धावून येणं हे तुमचं कर्तव्य असल्यागत अपेक्षा तयार होतात, त्यांचं ओझं लादलं जातं. तुम्ही कमी पडलात तर तुमच्यावर डाफरलं जातं, कारण आता तुम्ही इतरांसाठी जगणं हेच तुमच्या जीवनाचं ध्येय असल्याचं इतरांनी ठरवलेलं असतं. मग तुमची गरज, तुमची अवस्था, तुमच्या अडचणी, नोबडी गिव्हज अ शिट अबाउट इट. इनफॅक्ट जर तुम्ही कधी स्वतःच्या गरजांना प्राथमिकता देण्याचा गुन्हा केलाच तर तुम्हाला बोल लावले जातात, व्हिलन ठरवलं जातं, वाईट टाकलं जातं. तुमची चूक ही नसते की तुम्ही त्यांचं ऐकलं नाही, तुमची चूक ही असते की तुम्ही स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व मान्य केलंय, तुम्ही स्वतःला किंमत दिली, स्वतःकडे स्वतःसाठी बघितलंय. आणि हा गुन्हा तुमच्या जवळच्या, तुमच्या प्रेमाच्या लोकांना मंजूर नसतो. म्हणून म्हणतोय की चूक करू नका, प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे भोळसट येडे बनू नका.